आज अचानक साडीवर. हो, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला लास्ट गुरुवार. तर आज उद्यापन पण करायचं होतं. मग सकाळी छान अशी पूजा करून घेतली, उंबरठ्याची पूजा केली, देवाची पूजा केली, देवाऱ्या वगैरे सगळं साफ करून घेतलं, छान अशी देवीला तयार केली. तर मला देवीला छान अशी साडी वगैरे नेसवायची होती, पण तब्येत ठीक नसल्यामुळे काही जमलं नाही. मग हाय तशीच पूजा केली, पण रोजच्या पेक्षा जराशी वेगळी तयार केली होती देवीला. मस्त आर्टिफिशियल फुलांचं वगैरे सगळं घातलं होतं. आता इथे नैवेद्य तयार करण्यासाठी घेतला होता. दुपारीच अर्ध जेवण केलं आणि संध्याकाळी फक्त चपाती करायचीच ठेवली होती. तर दुपारी डाळ भात भाजी आणि आपलं खीर बनवून घेतली होती शेवयांची. तर आता हिला जरा वेळ घेतली, बराच वेळ एकटेच खेळत होती. संध्याकाळी चपाती करायला गेली, चपाती बनवली, नैवेद्यासाठी पण एक छोटी चपाती बनवून घेतली. आणि आता संध्याकाळ झालेली त्यामुळे नाश्त्याला तिला काय देणार, मग तिला पण आपला पराठा करून घेतला एक. तिने त्यातला काय अर्धाच खाल्ला असेल. तर इथे बघा मी साडी वगैरे काढेपर्यंत तयारी करायची होती, तेवढ्यापर्यंत बघा हिने सगळं पावडर खाली सांडून ठेवलेलं आहे. पूर्ण डब्बाच खाली करून टाकला. आता काय बोलणार. नंतर साधी सिंपलच आपली सिल्कची साडी घातली होती, कारण की काठपदर वगैरे तर एवढा वेळ जमणार नाही. मग छान अशी पोती वगैरे वाचून घेतली, देवीची मस्त आरती करून घेतली. आणि मग हिला पण असं नवीन ड्रेस घालायचंच नव्हतं, सर्दीमुळे कंटाळलेली. मग फक्त गजरा वगैरे लावला, देवीची ओटी पण काढून ठेवली होती. एक जणीची ओटी भरणार होती मी देवीच्या नावाची. सगळं आवरलं तर खूपच उपवास अंगावर आल्यासारखं झालेला. मग देवीला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग मी पण जेवून घेतलं. तर चला, असा होता आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.